विधानसभा निवडणुकींचे बिगुल वाजलेलं आहे. अगदी अर्ज भरण्याची तारीख देखील जवळ आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रशांत ठाकूर जवळपास निश्चित आहेत, परंतु महाविकास आघाडीचा कोणता नेता या ठिकाणी आपले नशीब आजमावणार आहे ते अजून डिक्लेअर नाही. माजी आमदार बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षामार्फत अगदी जोरदार प्रचार करत आहेत. त्याशिवाय लीना गरड उभाटा सेनेच्या त्या देखील या ठिकाणी प्रचार करत आहेत. शिरीष घरत हे देखील इच्छुक आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी की महायुती सध्या वारं कुणाच्या बाजूने आहे, कशा रीतीनं या इलेक्शनमध्ये कोणती गणितं चालतील, कोणती चालणार नाही, या सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेसाठी आज आपल्यासोबत आहेत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नाना करंजळीजी. अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता करतात. विशेषतः राजकीय पत्रकारितेमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अनेक वेळा त्यांनी केलेलं विश्लेषण हे अतिशय योग्य असतं आणि म्हणूनच आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नाना, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूजमध्ये. अनेक वर्षांपासून आपण पनवेलचं राजकारण अगदी जवळून किंवा आतमध्ये जाऊन पाहिलेलं असं म्हणावं लागेल. सगळ्याच पक्षातील लोकांशी आपला डायरेक्ट ॲक्सेस आहे. सध्या जे वातावरण चालू आहे ते देखील तुम्हाला माहिती आहे. मी सुरुवातच केली ज्याप्रमाणे की महाविकास आघाडी की महायुती, इथे भारतीय जनता पार्टीमधून आमदार प्रशांत ठाकूर हे निश्चित आहेत जवळपास. म्हणजे विक्रांत पाटीलांच्या रूपानं त्यांना अडचण होते असे बोलले जात होते, परंतु ती दूर झाली असं दिसते सध्या. इथे मात्र महाविकास आघाडीचा अजून कोणता उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे ते अजून उघड झालेलं नाही. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये याची ही जी निवडणूक आहे ती निवडणूक जरा चुरशीची आपल्याला दिसून येते. लोकसभेच्या निकालाचा एक आपण परामर्श घेतला तर लोकसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे मतदान एक घाटाखाली झालं होतं. पनवेल त्याला अपवाद असेल, पनवेलला 30,000चं लीड श्रीरंग बारणे यांना मिळालं होतं. पण एकंदरीतच महाराष्ट्राचे आपण एक वातावरण पाहिलं आणि महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेला कल, त्याचबरोबर मराठा आरक्षण, त्याचबरोबर धनगर आरक्षण, वेगवेगळ्या प्रकारची आरक्षण आहेत. त्या आरक्षणाचा सगळा विचार करता पनवेलसारख्या शहरी बहुल मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रशांत ठाकूर यांनी जवळपास 2-3 महिन्यापासून तयारी सुरू केलेली आहे. त्यांच्याकडे मोठी टीम आहे, त्यांची टीम काम करते. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरत दिसली. गेल्या निवडणुकीचं जर आपण पाहिलं तर फक्त खूप उशिरा हरेश केनेनं भाजपच्या विरोधामध्ये शेतकरी कामगार पक्षाने हरेश केने यांना उमेदवारी दिली होती. बाकी पक्षांनी काय त्याच्यात दावा केला नव्हता, कारण मोदी फॅक्टर खूप जोरात होता. भारतीय जनता पक्षाचं वारं होतं, शिवसेना आणि युती होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तो काळ वेगळा होता. पण 5 वर्षानंतर काळ बदललाय आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पर्धा आपल्याला दिसून येते. बाळाराम पाटील जे शिक्षक आमदार होते त्यांनी आपलं स्वतःचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पत्रकं घरोघर आता वाटतायत ते. त्याचबरोबर खारघर फोरम जे आहे, खारघर फोरमच्या ज्या लीना गरड आहेत त्यांनी 2-2.5 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांचाही जोरदार प्रचार चालू आहे, फोरमच्या माध्यमातून चालू आहे. त्याचबरोबर स्वतः त्या मालमत्ता कराचा जो विषय आहे तो विषय त्यांनी हाताळलेला आहे. त्यानंतर उबाठाचे जिल्हा प्रमुख जे आहेत शिरीषदादा घरत यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भावी आमदार म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर झळकलेले आहेत. या व्यतिरिक्त पनवेल संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहे कांतीलाल कडू, त्यांचाही जोरदार तयारी त्यांची झालेली आहे. त्यांनी जनता दरबार परवा कामोठ्यात घेतला. त्यानंतर वेगळ्या ठिकाणची त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यांनाही महाविकास आघाडीतून निवडणूक लढावी अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा ही महाविकास आघाडीमध्ये भूतो न भविष्य अशी आज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सुद्धा उत्सुकता लागलेली, कोण उमेदवार असणार प्रशांत ठाकूरांच्या विरोधात, असं एकंदरीत वातावरण आहे. एक गोष्ट बघा की आता म्हणजे जरी उरण आणि पनवेल हे जरी वेगळं असलं तरी त्याच्यावर सुद्धा गणित डिपेंड आहेत. आता तिथे शेतकरी कामगार पक्षाचे आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे देखील उरण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या पाठीमागे देखील पक्षाचं जसं नाव आहे तसंच एक उद्योजक म्हणून जे म्हात्रेंचा सुपुत्र हे देखील नाव आहे, ते इच्छुक आहेत. परंतु मनोहर भोईरांना काल AB फॉर्म दिल्याची बातमी आहे उभाटाकडून आणि अशा वेळेला ते अपक्ष लढतील असं देखील बोललं जातं. जर ते अपक्ष लढले तर निश्चितच परत युतीशी दगाबाजी केली किंवा युती धर्म न पाळल्यामुळे इकडे उभाटाचा सीट दिला जाईल अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला बाळाराम पाटील साहेब असतील, त्यांची उमेदवारी मग परत वेगळ्या. या सगळ्या गोष्टीमुळे नक्की महाविकास आघाडीमध्ये अजून उमेदवार निश्चित न होण्यामुळे
त्यांनाच त्याचा फटका बसतो असं म्हणता येईल की ह्या सगळ्या गोष्टी प्रशांत ठाकूर यांना पूरक म्हणता येतील. नेमकं काय तुमचं काय विश्लेषण आहे सगळं? नाही, महायुती आणि महाविकास आघाडी याचा जर आपण विचार केला, पनवेल त्याला अपवाद आहे, पण सगळीकडेच परिस्थिती आहे, उत्सुक खूप वाढलेले आहेत, त्यामुळे बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आघाड्या युत्यांमध्ये बिघाडी होण्याची शक्यता जास्त आहे. आता आपण उरणचा जर विचार केला तर मागच्या वेळेस उरणचा जर विचार केला तर मागच्या वेळेस प्रीतम म्हात्रेंचं नाव पनवेलमध्ये खूप गाजत होतं. पण आता लोकसभेमध्ये आपण उरणचा जर विचार केला तर त्या ठिकाणी वाघेरे यांना त्यांच्या होम ग्राउंडला मतदान जास्त झालं नाही, पण इथे उरणला त्यांनी लीड घेतलं. त्यामुळे यांच्या सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यानंतर प्रीतम म्हात्रेने जोरदार तयारी उरण विधानसभा मतदारसंघातून सुरू केली. आता प्रीतम म्हात्रे जरी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते होते किंवा पनवेल महानगरपालिकेत नगरसेवक होते, पण प्रीतम म्हात्रेंचं जे होम ग्राउंड आहे, त्यांचं जे होम टाऊन आहे, जिथं त्यांचा म्हणजे त्यांचं जन्मभूमी आहे, ज्यांचं गव्हाण वगैरे तो पट्टा आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या पट्ट्यात त्यांचं चांगलं अस्तित्व आहे. त्यांचे वडील जय म्हात्रे यांचा चांगल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आणि संपर्क लोकांशी आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला उरणमध्ये सुद्धा मानणारा वर्ग जास्त आहे. आणि पनवेलचे काही जे जिल्हा परिषद गट आहेत ते उरण विधानसभा मतदारसंघाला जोडले गेले आहेत. मग उदाहरणार्थ उल्वे असेल, करंजाडे असेल की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी पनवेल उरण विधानसभा मतदारसंघावर इम्पॅक्ट आणि इफेक्ट करतो. त्यामुळे प्रीतम म्हात्रे जोरदार तयारी करताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणालात की मनोहर भोईर यांना एबी फॉर्म मिळाला, पण माझ्या माहितीनुसार काल उद्धव साहेब ठाकरे यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे जे काही उमेदवार आहेत ठरलेले त्या उमेदवारांनी एबी फॉर्म घेतलेले नाहीत, अशी बातमी आहे. पण एकंदरीतच उद्धव साहेबांसोबत मनोहर शेठ भोईरांनी जी काय त्यांच्याबरोबर राहण्याची तयारी दर्शवली, अडचणीच्या काळात ते त्यांच्या उद्धव साहेबांसोबत राहिले, त्यामुळे साहजिकच त्यांच्या प्रति पक्ष नेतृत्वाला एक सहानुभूती आहे आणि म्हणून मनोहर भोईर हे त्या ठिकाणचे उमेदवार असतील असं जास्त शक्यता दिसून येते. मला हे विचारायचं आहे की युती महाविकास आघाडीचं सीट डिक्लेअर होत नाही, या सगळ्याचा फटका त्यांना बसतोय असं म्हणता येईल का? म्हणजे शेवटी तयारी करायला वेळ मिळत नाही आणि अजून देखील म्हणजे आता 28 तारखेपासून म्हणजे शेवटची तारीख असणार आहे आणि तोपर्यंत कुठलेही दगाफटका होऊ नये, कोण जाऊ नये बाहेर. कोणी आता तर मी ऐकलं की बाबा लीना गरड नाही अपक्ष लढवणार आहेत जर त्यांना नाही सीट मिळाली तर. मग अशा परिस्थितीमध्ये ही विभागणी होते आणि त्याचा फटका बसतो असं वाटतं का तुम्हाला? एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे महाविकास आघाडीला ते चांगलं वातावरण पूरक, त्यामुळेच स्पर्धा वाढलेली आहे. पण इथे यांच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्यातली त्यात प्रीतम म्हात्रेंनी त्या दिवशीच जाहीर केलं की रायगडचा जर विचार केला तर रायगड हे शेतकरी कामगार पक्ष हा रायगडमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भाव आहे, आम्हाला 4 जागा पाहिजेत. त्याचनंतर जयंत पाटील साहेबांनी त्या दिवशी त्यांचे जे सरचिटणीस त्यांनी 27 जागांची डिमांड केली आणि सांगोल्याचा जर विचार केला त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव जास्त आहे. गणपतराव देशमुखांनी अनेक वर्ष त्या ठिकाणचं नेतृत्व केलं. ती जागा महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला जाईल असं वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी दीपक साळुंके जे आहेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आता बिघाडी होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्याचाच परिणाम आपल्याला उरणमध्ये जरी मनोहर भोईर हे आपले उमेदवार असावेत हे शिवसेनेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी लावून धरलेली आहे. स्वतः पक्षप्रमुखांनी त्यांच्या पाठीमागे ताकद उभी केली आहे. मागच्या वेळेस पण महेश बालदे यांनी बंडखोरी केली, पण उद्धव ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतल्या आणि मनोहर भोईरांच्या पाठीमागे ताकद उभी केली. आणि आता महाविकास आघाडीमध्ये जर उमेदवार अजून ठरत नाही, आता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सुरू झाली, ठरत नाही, त्याचा नक्कीच परिणाम जो आहे तो सत्ताधाऱ्यांना होईल किंवा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल असं एकंदरीत दिसून येते. एक गोष्ट या ठिकाणी म्हणजे हे सगळे जर उमेदवार पाहिलं तर तुल्यबल उमेदवारी जे आहे तुम्हाला जाणवते, म्हणजे याच्यामध्ये मुख्य जी लढत झाली तर कोणामध्ये होऊ शकते म्हणजे जर सीट मिळाली तर? आता एकंदरीत सगळ्यांचंच वातावरण चांगलं आहे. आता बाळाराम पाटलांनी सलग 3दा निवडणूक लढवलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ती आता सर्वासर्व आहेत. विवेक पाटील यांच्या नंतर या पट्ट्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला मानणारा वर्ग पण आहे. बाळाराम पाटील सुद्धा तितके तुल्यबळ आहेत. त्यानंतर लीना गरड ज्या आहेत त्या मालमत्ता कराचा विषय होता, त्या मालमत्ताच्या करामुळे त्यांचे नाव पुढे गाजते चांगलं. त्यानंतर कांतीलाल कडू यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून. त्याचबरोबर शिरीष घरत हे सुद्धा एक जुनं जाणतं नेतृत्व आहे. त्यामुळे एक पक्ष जो आहे तो पक्ष नेमका कोणता आहे आणि त्या पक्षाचं चिन्ह कोणतं आहे त्याच्यावर बरंच काय डिपेंड आहे. म्हणजे उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला चिन्ह कोणतं आहे, पक्ष कोणता आहे ते महत्वाचं आहे.
बरं एक गोष्ट म्हणजे अजून एक जाणवती की बाबा आता जर फायनल झाली निवडणूक आणि प्रत्येक स्वतंत्ररित्या जर लढायला आले, म्हणजे समजा लीनागड इथे स्वतंत्र लढल्या, त्याच्यानंतर उभाटा मधून शिरीष घरत लढले, इकडे बलराम पाटील लढले, या सगळ्या गोष्टी अशा झाल्या तर मग नंतर काय होऊ शकेल? आता प्रशांत ठाकूर तसे तुल्यबळ उमेदवार आहेत, म्हणजे ते गेल्या किती 15 वर्षापासून ह्या ठिकाणी काम करतात. माझे खासदार रामशेठ ठाकूरांचा त्यांना पाठबळ आहे. ठाकूर फॅमिलीची एक मोठी यंत्रणा आहे, त्यांची स्वतःची यंत्रणा आहे, कार्यकर्ते आहेत. मध्यंतरी शेतकरी कामगार मधून खूप लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेले. आता ठाकूरांच्या विरोधात लढायचं असेल, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायचं असेल, प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं असेल तर तुम्हाला संघटितरित्या लढा द्यायला लागेल, तुम्हाला नियोजन करावं लागेल, तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल, तुम्हाला तुमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, त्यांचे मायनस पॉईंट लोकांपर्यंत पोहोचावे लागतील. पण त्याला वेळ जर कमी मिळाला, मागच्या जसं हरीश केंद्रींना वेळ कमी मिळाला, त्यांना पत्रकं त्यांची लोकांपर्यंत गेली नाही, त्यांचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं नाही, तर वेळ जर नाही मिळाला तर त्याचा नक्कीच फायदा हा समोरच्याला होते. साहजिकच आहे, नैसर्गिकदृष्ट्या बरोबर आहे. मधल्या काळात काय झालं होतं, म्हणजे आपण एक बातमी पाहिली असेल की बाळाराम पाटलांनी मशाल किंवा तुतारी हातात घ्यावी अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. खरं म्हणजे मशालीचा आग्रह जास्त होता, परंतु बाळाराम पाटलांनी तिथे ठामपणे नकार दिला. त्यांचं असं म्हणणं की बाबा जर या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळते शेतकरी कामगार पक्षाकडनं आणि आपण जर विजयी होऊ, जर जी आज शेतकरी कामगार पक्षाची अवस्था आहे ती निश्चितच सुधारेल आणि एक नव्या ऊर्जेनं पक्ष या ठिकाणी गरुड झेप घेईल असे त्यांनी बोलून दाखवलं. परंतु कार्यकर्त्यांचं मात्र प्रचंड नाराजी होती. त्यांची इच्छा होती की बाळाराम पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाच्या याच्यावर लढून चिन्ह मात्र मशालीची गवा असं चाललं होतं, परंतु त्याला बाळाराम पाटलांनी तरी ठाम विरोध केलेला असं जाणवतं. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्याचा चिन्हाचा फॅक्टर असता जर कार्यकर्त्यांचं म्हणणं बाळाराम पाटलांनी जर ऐकलं असतं तर त्यांना फायदा झाला असता, की आता स्वतंत्ररित्या त्यांना असं वाटतं की बाबा पक्षाची जी सध्याची परिस्थिती आहे आणि आताचं जे वातावरण आहे ते सध्या म्हणजे महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, त्याच्यामुळे पडझड झालेली आहे शेतकरी कामगार पक्षाची जी पडझड झालेली आहे ती आता त्यांच्या रूपानं जर इथे उमेदवार निवडून आला तर निश्चितच त्यांना उजाळा मिळेल किंवा गरुड जे म्हणतो मी त्या पद्धतीनं पक्ष पुन्हा एकदा उभारी घेऊ शकेल असं वाटतं की तुम्हाला? नाही, आता अडीच दशकं मी पत्रकारिता करतोय पनवेलमध्ये. सातत्याने काय शेतकरी कामगार पक्षाचे नेते ह्या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार हे काही चर्चा आजची नाहीये, गेल्या अनेक वर्षांची चर्चा आहे. आणि ते पाठीमागच्या वेळेस जेव्हा विवेक पाटील होते त्यावेळेस पण एक चर्चा झाली होती की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांच्या सोबत जातील. पण आतापर्यंत असं काही झालं नाही, त्यांनी कुठला पक्ष बदलला नाही. तत्वचा मुद्दा पुढे करून ते कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालतात. पण आता आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक अपक्ष उमेदवार किंवा चिन्ह नसलेले उमेदवार हे जे आहेत ते आमदार झालेले आहेत. मग बच्चू कडूंचं आपण उदाहरण घेऊ शकतो. हर्षवर्धन पाटील 2दा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. शिवाजीराव कर्डिले मंत्री होते अपक्ष म्हणून. आता पक्षात ते सगळे लोक आहेत. पण तुमची ती तयारी आहे, ती तयारी ही खूप दिवसांपासून ती सुरू करायची असते तयारी. तुमची एक टीम असते, तुमचे सोर्सेस असतात. ते निवडणुकीमध्ये सामदंड भेद या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उतरल्या पाहिजेत. शेतकरी कामगार पक्षाची पडझड झालेली आहे ती 2009 पासून पडझड झालेली आहे. म्हणजे शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो ह्या पट्ट्यामध्ये एक मोठा पक्ष म्हणून संबोधला जायचा. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे 2 प्रमुख पक्ष पनवेल प्रमुख. व्हायचं काय, शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात सगळे पक्ष असं असायचं. म्हणजे सध्या जे आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळे पक्ष, म्हणजे थोडक्यात ठाकूर फॅमिलीच्या विरोधात सगळे पक्ष असायचे. कारण त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षात होते, म्हणजे रामशेठ असतील किंवा ती मंडळी होती आणि किंवा दत्तूशेठ पाटील असतील सगळी मंडळी होती. आता सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात सगळे पक्ष. आता शेतकरी कामगार पक्ष त्यातला मोठा भाऊ होतो आणि त्यांच्यासोबत सगळा पक्ष आता विरोधातला गट असं झालेलं आहे असं दिसतं ना. हा, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ठाकूर फॅमिलीच्याच विरोधात असं नाही की ते काँग्रेसच्या विरोधात सगळे लढले. ठाकूर पण त्यांच्यासोबत होतेच की अगोदर होतेच. म्हणजे या परिसरामध्ये हा पनवेल जो आहे तो हा शहरी बोल परिसर आहे. म्हणजे इथं कॉस्मोपॉलिटन वोटर्स आहेत, जे घाटबाद्यावरून लोक आलेले आहेत. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडच्या राज्यातील लोक आले आहेत, दक्षिणेतील लोक या ठिकाणी आहेत आणि त्या लोकांना राष्ट्रीय पक्ष ते निवडतात, राष्ट्रीय पक्षाला ते प्राधान्य देतात. दुसरा महत्वाचा मुद्दा प्रभावी नेतृत्व मोदींना ते सपोर्ट करतात. हिंदुत्व मानणारे काही लोक आहेत ते हिंदुत्वाच्या पाठीमागे जातात. या सगळ्या गोष्टी, या सगळा फॅक्टर जो आहे तो फॅक्टर शेतकरी कामगार पक्षाला फटका बसला आणि शेतकरी कामगार पक्षाची 2009 पासून पिछेहाट झाली. हे त्याच्या पाठीमागचं खरं कारण आहे. पण आता तुम्ही जो प्रश्न घेतलात की इथे कॉस्मोपॉलिटन या ठिकाणी शहर आहे, त्याच्यामध्ये अनेक म्हणजे विभागाकडनं अनेक म्हणजे अगदी प्रत्येक राज्याकडनं या ठिकाणी लोकसंख्या आहे. त्यातल्या त्यात
आपला जो परिसर आहे पनवेल कळंबोली वगैरे या ठिकाणी घाट माथ्यावरचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तो इथे मतदानामध्ये त्याचं नाव आहे आणि तिथेही त्याचं मतदानामध्ये नाव आहे. आता तुम्ही बोलले की बाबा निलेश लंकेंची आज सभा आहे, तिथे म्हणजे प्रभाकर देशमुख त्यांची पण या ठिकाणी सभा आहे. खरं म्हणजे ते इथले तर आता उमेदवारच नाही आणि तरी देखील ते इथे येऊन सभा घेतात. याचं कारण काय असलं पाहिजे आणि त्याचा फटका कोणाला बसणार आहे नेमका? घाटमाथ्यावरील खूप लोक जे आहेत, खूप कुटुंब जे आहेत ते घाटमाथ्यावर उदाहरणार्थ मान खटाव झाला किंवा आमचा पारनेर तालुका झाला, त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे शेती जो हा व्यवसाय आहे त्या व्यवसाय चांगल्या प्रकारे होत नव्हता, त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता, म्हणून अनेक लोक या ठिकाणी स्थायिक झाले. त्याच्यामध्ये स्पेसिफिक माथाडी कामगारांची संख्या खूप मोठी आहे, जे आपल्या गावाकडे आपल्या मातीशी बिलॉंग करतात, मातीशी जवळीक साधतात आणि आपल्या गावाकडच्या ज्या ग्रामपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, त्यामध्ये ही मंडळी रस दाखवतात, नोकरी व्यवसायानिमित्त या ठिकाणी राहतात. या ठिकाणची घरं वगैरे असल्यामुळे त्यांचं इथे मतदानात नाव आहे आणि तिकडे म्हणजे सगळे त्याच्यामध्ये नाहीत, पण बऱ्याच अंशी दुबार नावं जी आहेत ती बऱ्याच अंशी आहेत. मग दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जर मतदान असेल, समजा आज इथे 1 तारखेला, उद्या 2 तारखेला तिकडे, तर ते फायदा होतो. पण यावेळेस एकाच दिवशी सगळीकडे मतदान आहे, एकाच टप्प्यात मतदान होणार आहे आणि हे जे मतदान आहे स्पेसिफिक पश्चिम महाराष्ट्राचा वर्ग तो शरद पवारांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यातली त्यात इथला जो मतदार जाणार आहे तो पश्चिम महाराष्ट्रात जाणारा जो वर्ग आहे तो शरद पवारांना मानणारा आहे, राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे साहजिकच हा जो अँटी भाजप जो आहे म्हणजे भाजपच्या विरोधातला मतदार तो तिकडे जाईल अशी एकंदरीत शक्यता मला या निमित्ताने वाटते. पण दुसरा एक फॅक्टर आहे की बाबा मनोज जरांगे याविषयी सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळण्यासाठी अनेक आंदोलन झाली. आता ते एकही आंदोलन यशस्वी झाले असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते स्वतःचे उमेदवार उभे करणारे असं दिसते. मराठा समाजाची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतं आहेत किंवा त्यांचा खूप मोठा समाज या ठिकाणी स्थिरावलेला आहे. आता त्यांनी जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखादा मराठा चेहरा म्हणा किंवा ओबीसी चेहरा म्हणा किंवा अगदी जरी मराठा असलं तरी पक्षाचं राजकारण हे सगळं जातीय गणितावर चालत असतो. मी तर म्हणतो एखादा आगरी उमेदवार दिला तरी देखील खूप गणितं बदलू शकतील, असं नाही का तुम्हाला वाटत? आणि त्यांनी दिलं तर त्याचा फायदा होईल की तोटा होईल? कुणाला काय नेमकं म्हणजे कुणाला त्याचा फायदा होऊ शकेल, कुणाला तोटा होऊ शकेल? जिंकून येतील तर तो नंतरचा प्रश्न आहे. नाही तर झरांगे पाटलांनी निवडणूक खूप जवळ आली, त्यांनी सांगितलं की मी आता माझी भूमिका घेईल. त्यांनी काय त्यांची जे काय तज्ज्ञ मंडळी आहेत, वकील आहेत, त्यांच्याशी चर्चा केली, इच्छुकांची चर्चा केली. पण आताची परिस्थिती पाहता मला वाटत नाही की ते निवडणूक देतील म्हणून, निवडणूक लढवतील म्हणून असं वाटत नाही. आणि त्यांनी जरी निवडणूक लढवली मला वाटतं की ते मराठा चेहरा देतील. पण मराठा चेहरा जरी देत असला तरी हा शहरी बहुल पट्टा आहे. हा शहरी बहुल पट्टा आहे आणि जातीपातीचं जरी राजकारण जरी झालं तरी मराठा समाज जो आहे तो मराठा समाज काही बाहेर जाणार आहे. तिकडे मराठा समाजाची काही लोक आहेत, मतदान आहे ते बाहेर जाणार आहे. आणि इथे सुद्धा आगरी समाजाचा वर्ग मोठा आहे, माळी समाजाचा वर्ग मोठा आहे, धनगर समाजाचा मोठ्या प्रमाणात वर्ग इथे आहे. त्यामुळे मराठा वर्सेस माधव अशा प्रकारचं चित्र सुद्धा ते दिसू शकतं. म्हणजे मराठा उमेदवाराला खूप म्हणजे सोपं जाईल असं म्हणता येणार, मस्त म्हणता येणार नाही. कुठल्याच जाती धर्माच्या उमेदवाराला खूप सोपं जाईल असं म्हणता येणार नाही. पण आता प्रत्येक पक्षाची बलस्थानं असतात. म्हणजे मी महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलेल आणि महायुतीच्या बाबतीत बोलेल. इथे जर बलस्थानं बोलायचे झाले मग बाळराम पाटील असतील, त्यांची कुठली बलस्थाने तुम्हाला जाणवतात? किंवा शिरीष गरज असतील किंवा लीना गरड असतील, कांतीलाल गोडा असतील किंवा प्रशांत ठाकूर असतील, यांची व्यक्तिगत बलस्थानं कुठली आणि त्यांचे मायनस पॉईंट कुठले, म्हणजे त्यांच्या विरोधात जाणारे मुद्दे कुठले असू शकतील? आता बाळराम पाटलांचा जर विचार केला तर बाळराम पाटील हे खूप वर्षापासून राजकारणात आहे. त्यांचे वडील दत्तू शेठ पाटील हे आमदार होते आणि साधं कुटुंब आहे आणि शेतकरी कामगार पक्षाची एकनिष्ठ असणारं कुटुंब आहे. त्यामुळे त्यांचा शेतकरी कामगार पक्षाचा जो जुना मतदार आहे, जो वोट बँक आहे, ते वोट बँकेचा त्यांना फायदा नक्की होऊ शकतो. त्याचा मागच्या वेळेला हरीश केणी अगदी महिन्याच्या कालावधीत त्यांनी उभं केलं होतं, म्हणजे त्यांना महिनाही मिळाला नव्हता, म्हणजे शेवटच्या घटकेला त्यांनी उभा केला आणि जवळपास त्यांना एक 84,000 काहीतरी मतं मिळाली होती, 16,000 काहीतरी त्यांच्या हरीश केणी नावाला मिळाली होती. दुसरी मतं ती म्हणजे व्यक्तिगत हरीश केणीला मिळाली होती की पक्षाला मिळाली होती, हा वेगळा विषय. म्हणजे त्यांच्याकडे लाखभर मतं तर डायरेक्ट आहेत असं म्हणता येईल एक प्रकारे, बरोबर ना? असं म्हणता येऊ शकेल का? म्हणजे तसा तो त्यांचा नाही. आता 5 वर्षानंतर खूप वातावरण बदललेलं आहे, खूप त्याच्या म्हणजे पक्ष फुटलेले आहेत, पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे. त्यामुळे किती वोट बँक कोणाकडे आहे ते येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानुसार स्पष्ट होईल. तरी देखील बलस्थान झाले, मायनस पॉईंट कुठले?
आता मायनस पॉईंट त्यांचा पक्ष फुटलेला आहे. ओके. त्यानंतर त्यांचे बरेचसे नगरसेवक गेलेले आहेत. त्यांचं जे प्रचाराचं जे प्रमुख म्हणून सातत्याने विवेक पाटलांनी काम केलं ते विवेक पाटील आज नाहीत. म्हणजे जे त्यांचे स्टार प्रचारक होते ते नाहीत. त्यांचं धैर्यशील पाटील नावाचं एक चांगलं नेतृत्व होतं पेंडला, की जे सभा गाजवत होतं ते भारतीय जनता पक्षात गेले, त्यांना राज्यसभा दिली. गणपतराव देशमुख नाही आहेत. म्हणजे बऱ्याचशा मायनस पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे निवडणुकीला ह्या सगळ्या गोष्टी बराच परिणाम करतात. पण शिवसेनेच्या बाबतीत काय बोलता येईल? त्यांचं बलस्थान कुठले आणि त्यांचे मायनस पॉईंट कुठले? शिवसेनेच्या बाबतीत आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जर आपण विचार केला तर मुंबईतील अनेक शिवसैनिक कामोठा असेल, खांदा कॉलनी असेल स्थायिक झालेले आहेत. त्यांचं संघटितरित्या जे आहेत ते संघटितरित्या त्यांना संधी अद्याप मिळालेली नाही. म्हणजे बबनदादांनी निवडणूक लढल्यानंतर परत त्यांचा उमेदवार नाही. बबनदादांना चांगली मतं मिळाली होती. इव्हन बाळासाहेबांना भारतीय जनता पक्षात 20 वर्षापूर्वी बाळासाहेब निवडणूक लढवते, त्यांनाही चांगले मतदान त्या काळात झालं होतं. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे मतं कन्वर्ट होतील, ते एका जीवनी काम करतील. पण महाविकास आघाडी त्यांच्या सोबत असेल तर ते फायदा होईल. ओके. फायदा होईल. लीना गरडगे यांच्या बाबतीत काय म्हणायचं? कॉलनी फोरम आहे ते, असं बोललं जातं. म्हणजे त्या अगोदर कॉलनी फोरम म्हणून काम करत आजचीच मुलाखत मी घेतलेली आहे शिरीष घरे त्यांची. त्यांनी त्या ठिकाणी टीका केलेली आहे त्यांच्यावर, की त्यांचं म्हणणं की बाबा त्यांनी कॉलनी फोरमच नाव चालवलेलं पक्षामध्ये ज्या अगदी 2-3 महिन्यापूर्वी आल्या, परंतु त्यांनी कुठेही त्यांचा उभाटाचा चेहरा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वतंत्र कॉलनी फोरमचा चेहरा या ठिकाणी दाखवलेला. त्याच्यामध्ये ते उमेदवार नसतीलच असं इथपर्यंत ते बोलले. तरी देखील समजा त्यांची कुठली बलस्थानं असू शकतील किंवा हाच मायनस पॉईंट असू शकतो किंवा त्यांनी फोरमचं नाव लावलं आणि पक्षाचं नाव नाही लावलं, म्हणजे पक्षामध्ये हे असू शकतं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना सुद्धा एक 1-1.5 वर्ष वेळ मिळायला हवा होता हे सगळं करण्यासाठी. पण पुढे काय नेमकं होणार, कोणता पक्ष कोणासोबत जाणार, या सगळ्या गोष्टी त्या भारतीय जनता पक्षामध्ये नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. फोरमच्या माध्यमातून त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली आहे. त्याचबरोबर मालमत्ता कराचा विषय त्यांनी उचलून धरलेला आहे. या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी ठरत नाही, विलंब लागतो, हा मायनस पॉईंट आहे त्यांचा. म्हणजे महाविकास आघाडी आहे ना, ही कुठेतरी त्यांचा उमेदवार निश्चित होत नाही ना, ती त्यांच्यासाठी खूप मोठी म्हणजे धोक्याची गोष्ट आहे असं या ठिकाणी बोललं जातं. प्रशांत ठाकूर अगदी जवळून तुम्ही त्यांचा कारभार पाहिलेला आहे. एकेकाळी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अगदी तुम्हाला विचारून देखील त्यांनी केलेल्या असतील असं मला वाटते. म्हणजे त्यांची बलस्थाने आहेत का आता असं म्हणता येईल का, की आता खूप जो कालावधी गेला त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का बाबा ते बॅकफुटला गेलेले आहेत? एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण, लोकसभेचा लागलेला निकाल आणि गेल्या वेळेपेक्षा यावेळी म्हणजे लोकसभेला मतांचं झालेलं मतदान जे आहे लोकसभेला ते घटलेलं आहे, मताधिक्य घटलेलं आहे. म्हणजे 30,000ची आघाडी, हा मतदाक्य घटलेलं आहे. आणि हे मायनस पॉईंट आहेत त्यांचे. आणि मालमत्ता कराचा विषय आहे, त्याचबरोबर इथल्या काही समस्या असतील त्या समस्या त्या त्यांच्या मायनस पॉईंट आहेत. आणि प्लस पॉईंट हे की ते एकमेव त्यांचे स्पर्धक नाही. हा, त्यांच्या महाविकास आघाडी महायुतीमध्ये स्पर्धक नाही. प्रशांत ठाकूर हे एकमेव उमेदवार सगळीकडे दिसत आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार कोण आहे याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. परंतु इथे मात्र तयारी सुरू केलेली आहे. इथे मात्र प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने एकमेव चेहरा आहे. म्हणजे अगदी विक्रांत पाटील म्हणून त्यांना कदाचित प्रतिस्पर्धी मानला जात होता, परंतु त्यांना देखील या ठिकाणी विधान परिषदेवर किंवा राज्यपाल नियुक्त कोठा देऊन त्यांचं देखील समाधान केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रशांत ठाकूर यांना या ठिकाणी विरोधकच नाही. त्याच्यामुळे ते एक प्रकारे ते व्यक्तिगतरित्या प्रभावी या ठिकाणी दिसत असं तुमचं म्हणणं. बाकी काय बोलता येईल तुम्हाला? ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. गेले 15 वर्ष ते आमदार म्हणून काम करतात. त्यांच्याकडे टीम आहेत, लोक आहेत, संघटना आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पॉझिटिव्ह मला दिसतात. ओके. बरं, आता शेवटच करायचं आपल्याला. एकंदरीतच आता अगदी थोडे दिवसच राहिलेले आहेत या सगळ्या रणधुमाळ्या. म्हणजे धुरळा उडायला आता आहे ना, काही दिवसच राहिले. म्हणजे आता सगळे कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्या पायाला भिंगरी लावल्यासारखं या ठिकाणी वातावरण असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, युती महाविकास आघाडी हे महाविकास आघाडीमध्ये खरोखरच त्यांच्यामध्ये फाटाफूट होणार नाही असं तुम्ही या ठिकाणी बोलू शकाल का? किंवा जर तसं झालं तर ती कुठली गोष्ट आहे? किंवा प्रशांत ठाकूर हे तिसऱ्यांदा या ठिकाणी लढत आहेत. या सगळ्या गोष्टीकडे पाहता ते कितपत या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात, काय तुम्हाला सांगता येईल? महाविकास आघाडीचं एकंदरीत चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षाचा वारू थांबवण्यासाठी खूप जोरात तयारी करते. मग शरद पवार त्यांचं नेतृत्व इतका मोठा वर्षाचा अनुभव आहे. तर
मला असं वाटतं की अजूनही वाटतं की 1-2-4 दिवसात महाविकास आघाडी एक उमेदवार ठाकूरांच्या विरोधात एक उमेदवार निश्चित करेल असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला युती ही त्यांची आघाडी कायम राहील असं तुम्हाला वाटतं? आघाडी कायम राहील असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये एक उमेदवार देतील की एक उमेदवार दिल्यानंतर मग तो कोण पण असेल, मग बाळाराम पाटील असतील किंवा कांतीलाल कडूला तुतार्यातून उमेदवार देतील किंवा शिरीष दादांना काय उमेदवार देतील किंवा लीना गरड असतील. हे तर आत्ता स्पर्धक मला दिसतात. त्यांच्यापैकी कडू सुद्धा एकेकाळी काँग्रेसमध्ये काम करत होते. आणि त्यांनीही शरद पवारांची भेट घेतली, उद्धव ठाकरेंची भेट घेतली, शरद पवारांना आपला अहवाल दाखवला का, त्यानंतर सुप्रियाताई सुळेंशी त्यांनी चर्चा केली. ते प्रयत्नशील आहेत, कोणी उमेदवार असू शकतो. जर एक उमेदवार दिला तर त्यांना म्हणजे प्रशांत ठाकूर यांना निश्चितच ते चांगली स्पर्धा देऊ शकते. चांगली टफ फाईट होईल आणि वातावरण थोडंसं महाविकास आघाडीच्या बाजूनी सध्या आहे. म्हणजे पूर्वी जर ठाकूरांनी वन साईड गेल्या वेळेस निवडणूक जिंकली, जवळपास 90,000च्या पुढे मताधिक्याने जिंकली, ती एक उमेदवार जर दिला तर त्यांना ही निवडणूक खूप टफ फाईट, खूप आव्हानात्मक आणि काटेकी टक्कर होईल असं मला वाटतं. तर या ठिकाणी सध्याचं जे पनवेलमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय वारं कोणाच्या बाजूने होतं, काय गणित असेल याविषयी आपण चर्चा केलेली आहे. निश्चितच घडामोडी बदलत असतात. म्हणजे आता महाविकास आघाडीचा कुठला उमेदवार निश्चित होतो, त्याच्यानंतर अनेक गणितं बदलतील. त्यावेळी देखील पुन्हा एकदा आपण नानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट जय भालेराव सह सागरराजे, प्रभात पर्व न्यूज करता, कळंबोली. धन्यवाद.